Hello everyone, myself Gulab Thumre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा स्टार्ट केला होता आणि त्यातलं क्रिसोपाइड्स आणि डायनोफ्लॅजिलेट्स बघितलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार दॅट इज द युग्लिनॉइड्स आणि स्लाइम मोड्स. ओके, युग्लिनॉइड्स आणि स्लाइम मोड्स. ओके, युग्लिनॉइड्स असतात ना, हिअर इज द डायग्राम. युग्लिनॉइड्स. ओके, हेअर्स द डायग्राम. कोणताही काय म्हणतात हे करताना अभ्यास करताना त्याचे डायग्राम मोस्ट प्रोबेबली डायग्राम थोडीशी लक्षात ठेवायची, म्हणजे त्याचं इमेज वगैरे, म्हणजे त्यातून आपला थोडासा अभ्यास चांगला राहतो. आता हे युग्लिनॉइड्सचं हे डायग्राम लक्षात ठेवायची. परत त्यानंतर आता कोणतं होतं डायनोफ्लॅजिलेटची ही डायग्राम आहे. परत NCERTमध्ये एक डायग्राम दिली, त्यामध्ये जो उभा फ्लॅजेला दिलेला आहे, आडवा एक ट्रान्सवर्स फ्लॅजेला दिलं, सो त्यातून जास्ती लक्षात राहतात. आता क्रिसोपाइड्सचे पण डायग्राम दिलात, दॅट इज द डायटम्स, डेस्माइड्स, दॅट इज द गोल्डन अल्गी. सो ह्या गोष्टी डायग्रामवरून थोडासा जास्त व्यवस्थित अभ्यास करणं, म्हणजे इमेजवरून देन यू विल लॉंग टर्मसाठी थोडंसं लक्षात राहतं. ओके, लेट स्टार्ट. युग्लिनॉइड्स ही इमेज लक्षात ठेवा. मोस्टली फ्रेश वॉटर, हे कुठं असतात? मोस्टली फ्रेश वॉटर, दॅट इज द स्टॅग्नंट वॉटरमध्ये असतात. ह्याच्यामध्ये दिस इज इम्पॉर्टंट, प्रोटीन रिच लेअर, दॅट इज पेलिकल म्हणतात त्याला. ओके, मेक्स बॉडी फ्लेक्झिबल. सो हे कशामध्ये असतं? युग्लिनॉइड्स. दिस इज एक्सेप्शन. सो ह्याच्यामध्ये प्रोटीन, ह्याच्याकडे इन्स्टेड ऑफ सेल वॉल नसते तर ह्याच्याकडे काय असते? प्रोटीन रिच लेअर, दॅट इज कॉल्ड एज अ पेलिकल प्रेझेंट असते. ओके, त्याला काय विच मेक्स देअर बॉडी फ्लेक्झिबल. येस, ह्याच्यावर दोन फ्लॅजेल असतात, एक शॉर्ट आणि लॉंग. आणि डायनोफ्लॅजिलेटकडे कोणता होता? एक ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडिनल. हे डायनोफ्लॅजिलेट्स. ओके, आता युग्लिनॉइड्सकडे कोणता आहे? एक शॉर्ट अँड लॉंग, शॉर्ट आणि लॉंग, दॅट इज इम्पॉर्टंट, शॉर्ट आणि लॉंग. डायनोफ्लॅजिलेट्सकडे कोणता होता? लॉन्जिट्युडिनल आणि ट्रान्सवर्स. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. हा क्वेश्चन विचारू शकतात, सो तिथं कन्फ्यूज नाही व्हायचं. ओके, दॅट्स इट. फोटोसिंथेटिक जेव्हा हे कसे असतात? एकतर फोटोसिंथेटिक जेव्हा सनलाईट असते ना तेव्हा फोटोसिंथेटिक, पण जेव्हा सनलाईट गेली तेव्हा प्रिडेटिंग स्मॉल ऑर्गन, म्हणजे हेटेरोट्रॉप होतात. म्हणजे अगोदर जेव्हापर्यंत सनलाईट आहे तोपर्यंत तर ते निवांत मस्तपैकी ऑटोट्रॉप, म्हणजे लहान पाण्याचं काय निवांत आहे, मस्त फिरणार. पण जेव्हा का सनलाईट जर गेली या लहान पाण्यावरती आलं टेन्शन, मग ह्या लहान पाण्यानं लहान जे प्राणी आहेत ना, ह्या लहान स्मॉल ऑर्गॅनिझमला खाऊन स्वतः जगतात. ओके, दॅट्स इट. Photosynthetic when sunlight, when no sunlight, heterotrophs by predating small organisms. Okay, that's it. Pigments identical to present in higher plants, म्हणजे त्यांचे जे हायर प्लांट्स असतात ना त्याच्यामध्ये त्याच्यानुसार पिगमेंट्स हे असतात, काय म्हणतात, आयडेंटिकल असतात. एक्झाम्पल्स युग्लिना. एक दोन तीन इम्पॉर्टंट गोष्टी लक्षात ठेवायच्या. मोस्ट स्टॅग्नंट वॉटरमध्ये प्रेझेंट असतात. पेलिकल, दॅट इज द प्रोटीन रिच लेअर, मेक्स बॉडी फ्लेक्झिबल. ह्यांच्या बॉडीला फ्लेक्झिबल कोण बनवते? पेलिकल बनवते, जी प्रोटीन रिच लेअर असते. ह्याच्याकडे दोन फ्लॅजेल असतात, एक शॉर्ट वन आणि एक लॉंग वन. ओके, फोटोसिंथेटिक वेन सनलाईट, जेव्हा सनलाईट जाते तेव्हा हे हेटेरोट्रॉप बनतात. ओके, पिगमेंट्स आयडेंटिकल टू प्रेझेंट इन हायर प्लांट्स आणि एक्झाम्पल युग्लिना. ओके, दॅट्स इट. आता आपण बघणार दॅट इज द स्लाइम मोड. स्लाइम मोडची ही डायग्राम लक्षात ठेवायची. ओके, एंडोप्लाझम, एक्टोप्लाझम आणि न्यूक्लिया. ओके, दॅट्स इट. डन. आता स्लाइम मोडमध्ये काय? एकतर सॅप्रोफाइट, ह्याला अनदर नाव काय? सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. सॅप्रोफायटिक इन द सेन्स जे डेडवरती डिपेंड असतं. द बॉडी मूव्ज अलॉंग डिकेइंग ट्विग्स अँड लिव्ज एंगल्फिंग ऑर्गॅनिक मटेरियल. सुटेबल कंडिशन असतील देन फॉर्म प्लाझ्मोडियम, म्हणजे जेव्हा कंडिशन सुटेबल असतात तेव्हा एक काय म्हणतात, एक प्लाझ्मोडियम फॉर्म करतात, जे काय म्हणतात म्हणजे खूप लगे पसरतात. पटापट जेव्हा कंडिशन सुटेबल असतात ना लगे पसरून घेतात. ओके, जेव्हा अनफेवरेबल कंडिशन येते प्लाझ्मोडियम डिफरन्शिएट्स इंटू अँड फॉर्मिंग फ्रुटिंग बॉडीज बेअरिंग स्पोर्स ॲट टिप्स. म्हणजे अगोदर एक प्लाझ्मोडियम फॉर्म करून घेतात. ओके, जेव्हा कंडिशन सुटेबल असतात. जेव्हा कंडिशन अनफेवरेबल, म्हणजे एकदम वर्स्ट कंडिशन येतात, म्हणजे त्यांचे खायचे वांदे होते, तेव्हा ह्या फ्रुटिंग बॉडीज तयार करते बिअरिंग स्पोर्स ॲट देअर टिप्स. ओके, स्पोर्स पजेस ट्रू वॉल्स. ओके, डन. Spores possess true walls, extremely resistant and survive many years even under adverse conditions. Spores dispersed by
एअर करंट्स. ह्याचे जे स्पोर्स आहेत ना, स्पोर्स कोण डिस्पर्स करते तर एअर करंट्स. ओके. आणि वॉटर करंटसोबत कशाचे जात होते तर वॉटर करंटसोबत जातं ते 1 नंबरचं क्रिसोफाइट्स. दॅट ते प्लँक्टॉन म्हणतात त्याला. ओके डन. सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट बॉडी मूव्ज अलॉंग डिकिंग ट्विग्स अँड लिव्ज एंगल्फिंग द ऑर्गॅनिक मटेरियल. सुटेबल कंडिशन असले की प्लाझ्मोडियम फॉर्म करून घेते आणि फेवरेबल कंडिशन असली की याचे फ्रुटिंग बॉडीज तयार करते आणि स्पोर्स बेअरिंग ॲट देअर टिप्स. स्पोर्स पजेस ट्रू वॉल्स, एक्स्ट्रीमली रेजिस्टन्स अँड सर्वाईव्ह मेनी इयर्स इवन अंडर ॲडवर्स कंडिशन जरी आले ना तरी हे सर्वाईव्ह करतात. आणि जे स्पोर्स कोण डिस्पर्स करते तर एअर करंट्सनं डिस्पर्स केले जातात म्हणजे पसरवले जातात. ओके डन. काय होतं युग्लिनाइड्स. युग्लिनाइड्समध्ये युग्लिनाइड्स कुठं असतं स्टॅग्नंट वॉटर, प्रोटीन रिच लेअर पेलिकल, दॅट इज दी टू फ्लॅजेल एक शॉर्ट वन लॉंग वन. आणि याचं फोटोसिंथेटिक जेव्हा सनलाईट प्रेझेंट असते तेव्हा फोटोसिंथेटिक, जेव्हा सनलाईट ॲबसेंट होते तेव्हा काय म्हणतात हेट्रोट्रॉप होत आहे म्हणजे स्मॉल ऑर्गॅनिझमला खायला चालू करते. पिगमेंट्स आयडेंटिकल टू त्यांच्या हायर प्लांट्समध्ये जे पिगमेंट्स असतात त्याला आयडेंटिकल असते. आणि एक एक्झाम्पल युग्लिना. ओके दॅट्स इट. सोबत म्हणा माझ्यासोबत स्टॅग्नंट वॉटर, प्रोटीन रिच पेलिकल, 2 फ्लॅजेल एक शॉर्ट वन लॉंग वन. आणि जेव्हा सनलाईट प्रेझेंट असते तेव्हा ऑटोट्रॉप आणि जेव्हा सनलाईट ॲबसेंट होते तेव्हा हेट्रोट्रॉप. पिगमेंट्स आयडेंटिकल टू हायर प्लांट्स आणि एक्झाम्पल युग्लिना. ओके. स्टॅग्नंट वॉटर, पेलिकल, शॉर्ट वन अँड लॉंग वन. परत त्यानंतर फोटोसिंथेटिक जेव्हा सनलाईट असेल फोटोसिंथेटिक हेट्रोट्रॉप जेव्हा सनलाईट जाईल. ओके. पिगमेंट्स आयडेंटिकल टू हायर प्लांट्स दॅट इज द युग्लिना. ओके डन. ओके ठीक आहे. त्यानंतर सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट बॉडी मूव्ज अँड डिकिंग ट्विग्स. सुटेबल कंडिशन असले की प्लाझ्मोडियम फॉर्म करते, जेव्हा कंडिशन वर्स्ट येते तेव्हा प्लाझ्मोडियम ब्रेक करते. ओके. आणि स्पोर्स पजेस ट्रू वॉल्स. ओके. इवन अंडर ॲडवर्स कंडिशनमध्ये सुद्धा हे वाचू शकते. ओके. सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट. ओके. सॅप्रोफायटिक प्रोटिस्ट परत त्यानंतर प्लाझ्मोडियम फॉर्म करते आणि कंडिशन काय म्हणतात वर्स्ट आले की प्लाझ्मोडियम ब्रेक करते. ओके. फ्रुटिंग बॉडीज फॉर्म करते. ओके दॅट्स इट. स्पोर्स डिस्पर्स्ड बाय एअर करंट. ओके. होप you got it. Okay, thank you so much. Bye bye.